कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय तर आजच वैभववाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या। निसर्ग संपन्न वैभववाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प। आपला सातबारा, आपलं घर, समर्थनगर। वैभववाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभववाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प। अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प। आपल्या सातबारावर नोंदवा तुमच्या हक्काचं घर, समर्थनगर। तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार। आजच आमच्या साईटला भेट द्या। संपर्क गंगाधर केळकर 9175 40 67 64 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 8850 14 11 67। खारेपाटण भुईबावडा मार्गावरती उंबर्डे तेलीवाडी येथे रात्री संरक्षण भिंतीचं काम सुरू होतं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या कामाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। रात्रीचे काम करणाऱ्या त्या ठेकेदारावरती सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होत आहे। उंबर्डे तेलीवाडी येथील पुलानजीक संरक्षण भिंतीचं काम सध्या सुरू आहे। हे काम चिंतामणी एजन्सी करत आहे, मात्र या कामाबद्दल संशय निर्माण होत आहे। हे काम चक्क रात्रीचं सुरू होतं, त्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे। या व्हिडिओत हे काम करताना मोठमोठे दगड टाकताना दिसत आहेत। एक प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम संबंधित ठेकेदाराकडून करण्याचा तो प्रयत्न आहे। त्याकरताच काळोखाची संधी साधून काम केलं जात होतं। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनायक जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 2 दिवसांपूर्वी सदर ठिकाणी संरक्षण भिंतीच्या सिलिंगचं काम सुरू होतं। ते सायंकाळी 6:30 पर्यंत केलं गेलं, मात्र रात्री कुठेही असं काम केल्याचं निदर्शनास आलं नाही। तरी देखील संबंधित ठेकेदाराला आम्ही सूचना केली आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। परंतु जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यात स्पष्ट काळोख दिसत आहे, तसेच मोठे दगड खाली अंथरलेले दिसत आहेत। संबंधित विभागाचा याकडे लक्ष नाही का, की जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे? कारण याच मार्गाचं 6 महिन्यांपूर्वी केलेलं नूतनीकरण काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं। यावरून ठाकरे शिवसेनेनं लक्ष वेधल्यानंतर ठेकेदाराकडून पुन्हा काम करून घेण्याचं त्या विभागाने मान्य केलं होतं। त्यामुळे अशी निकृष्ट दर्जाची कामं करण्यास या विभागाचा आशीर्वाद तर नाही ना? अशा निकृष्ट कामांची जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री दखल घेणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।